नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कोकणामध्ये फिरायला. कोकणात फिरत असताना जो काही मला अनुभव आलेला आहे मी तुमच्यासोबत शेअर करतो या व्हिडिओमध्ये. म्हणजे तुम्ही जर कोकणामध्ये फिरायला गेलात तर तुम्हाला खूप मदत होईल त्यामुळं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे महादेव चाटे. मित्रांनो, तुम्हाला जर कोकणामध्ये फिरायला यायचं असेल ना तर तुम्ही थोडासा पाऊस उघडल्यानंतर या. पावसाळ्यामध्ये तर कंटिन्यू पाऊस असतोच कोकणामध्ये. कोल्हापूरहून जर तुम्ही कोकणात येणार असाल तर तुम्हाला दोन रस्ते आहेत कोकणात येण्यासाठी. एक रस्ता आहे गगनबावडा मार्गे. तो रस्ता मित्रांनो कोल्हापूरहून गगनबावडापर्यंत खूप खराब आहे. तुम्हाला चांगल्या रस्त्याने कोकणात यायचं असेल तर कोल्हापूरहून तुम्ही राधानगरी मार्गे फोंडा घाटातून प्रवास करू शकता. तो रस्ता चांगला आहे. त्यानंतर मित्रांनो, मोबाईलला रेंज असणं खूप महत्त्वाचं आहे. कोकणामध्ये तुम्हाला कॉल आणि इंटरनेटची खूप आवश्यकता पडणार आहे. जिओला रेंज कोकणामध्ये आहे, एअरटेलला बऱ्याच ठिकाणी रेंज नाही, फक्त काही ठिकाणी एअरटेलला रेंज तुम्हाला मिळेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, तुम्हाला जर कोकणामध्ये फिरायचं असेल ना, काय फिरायचं आहे ते दिवस असेपर्यंतच फिरून घ्या. रात्री काय होतं, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं मला तर खूप बेकार अनुभव आलेला आहे. कारण मी फोंडा घाटातून कोल्हापूरकडे येत असताना सगळे ढगं त्या घाटामध्ये उतरलेले होते. काहीही दिसत नव्हतं. ढगातून प्रवास केल्यासारखं सगळं धुकंच धुकं होतं रात्रीच्या वेळेस. घाटातून कशी गाडी चालवली ही मलाच माहिती आहे. त्यामुळे दिवस मावळण्याच्या आत तुम्ही तुमच्या लॉजवर जाऊन थांबा. कोकणामध्ये फिरत असताना तुम्ही गाडीची काच खाली करून जरी निसर्गाचा अनुभव घेतलात ना तरी पण तुम्हाला खूप आनंद मिळणार आहे. हे जे ठिकाण आहे ना मित्रांनो, हा काचेचा पूल बनवलेला आहे. याचं जर लोकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, मी त्याचं ठिकाण तुम्हाला सांगतो. तुम्ही जर कोकण फिरलेले असताल तर तुम्हाला काय काय अनुभव आला कोकण फिरताना नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी जी ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे ती पण तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो.